जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आहे पश्चिम विदर्भामध्ये, अर्थात विदर्भातील अकोला शहरामध्ये. अकोला शहर हे विदर्भातील 3ऱ्या मोठ्या शहरांमध्ये गणलं जातं. इथे जर आपण पाहिलं तर 1830चा काळ घेऊया, जेव्हा जाणूजी कचरूजी खंडारे यांचा जन्म झाला होता. कोण आहे ते व्यक्ती? तर पश्चिम विदर्भातल्या अस्पृश्य समाजापैकी म्हणजे महार समाजापैकी श्रीमंत व्यक्ती, ज्यांनी पुढे इथे अकोल्यामध्ये जाणूजी फ्री बोर्डिंगची स्थापना केली आहे. खरं तर जाणूजी वसतिगृह त्यांनी स्थापन केलं त्या काळामध्ये, म्हणजे 1884मध्ये त्यांनी हे स्थापन केलं. 1884चा काळ घ्या किंवा त्याच्या आधीचा घ्या, शाळांची कमी होती, शाळांची तर कमी होतीच म्हणा, पण मग ही कमी होती की त्या विद्यार्थ्यांनी, महार किंवा तत्सम विद्यार्थ्यांनी राहायचं कुठे, है ना, राहण्यासाठीची पण तर व्यवस्था असायला हवी. आणि हे कोण करणार? कारण त्या समाजाचं तर विटाळ होतं त्या काळामध्ये. सावली ही लोकांना हे नव्हते, पसंत नव्हती वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. पण मग त्या काळामध्ये कोणीतरी समोर आलं समाजाचं. महार समाजातील त्या काळातले प्रतिष्ठित व्यक्ती होते, श्रीमंत व्यक्ती होते जाणूजी कचरूजी खंडारे. त्यांचे वडील कचरूजी खंडारे हे पारसचे होते आणि तिथनंच मग पुढे त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी काही करावं म्हणून जाणूजी खंडारेंनी पुढे मग 1884मध्ये इकडे अकोल्यामध्ये गव्हर्मेंटकडनं एक जागा घेतली आणि मग सुंदर असं हॉस्टेल निर्माण केलं इथे. तर हे हॉस्टेल मी तुम्हाला दाखवतो, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पश्चिम विदर्भातील अस्पृश्यांसाठीचं पहिलं वसतिगृह पाहण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे अकोल्याला. हे आहे अकोल्याचं मध्यवर्ती बस स्थानक. हे बघा, इथे बाबासाहेबांचा एक फोटोही आहे. सुंदर असं पिंपळ वृक्ष आहे. हे आतमधून कसं दिसतंय थोडंफार मी दाखवतो. सो अकोला बस स्टँड अशा प्रकारचं दिसतं. या भागातनं नागपूरसाठी, खामगावसाठी या भागातनं इकडनं बसेस उपलब्ध आहेत. म्हणजे भरपूर ठिकाणी खरं तर महाराष्ट्रभरात इथनं बसेस उपलब्ध आहेत. हे अकोला बस स्टँड आहे. हा ब्रिज आहे आणि अकोला बस स्टँडचा हा समोरचा परिसर आहे. इथे भरपूर ऑटो उभे असतात. बघा इकडे लिहिलं आहे मध्यवर्ती बस स्थानक. इथनं आपण खोलेश्वर मंदिराकडे जाऊया, कारण त्याच भागामध्ये आहे पहिलं हॉस्टेल. चला, जाणूजी फ्री बोर्डिंग असं म्हटलं जातं. इकडे जाऊया. आणि अकोला बस स्थानकाकडून मी येऊन पोहोचलो आहे. या जागेला खोलेश्वर असं म्हणतात, कारण ते खोलेश्वर महादेवांचं एक सुंदर मंदिर आहे. आणि त्याच्याच अगदी समोर इकडे आहे श्री जाणूजी विद्यार्थी वसतिगृह. जर तुम्ही याचं स्थापना वर्ष पाहिलं ना तर ते आहे 1884. एरियाचं नाव आहे खोलेश्वर अकोला. इथे आहे पश्चिम विदर्भातलं अस्पृश्य, त्या काळात अस्पृश्य गणल्या गेलेल्या म्हणजे महार आणि मातंग समाजासाठीचं हे हॉस्टेल. स्पेशली पश्चिम विदर्भामध्ये, म्हणजे हा जो भाग आहे बुलढाण्यापासून ते यवतमाळपर्यंत कुठलंच तेव्हा त्या काळामध्ये हॉस्टेल नव्हतं. त्या काळात ह्या हॉस्टेलची निर्मिती झाली, जी केली आहे जाणूजी कचरूजी खंडारे यांनी, जे होते स्वतः महार समाजातून यायचे. सो याचे दरवाजा आहे सुद्धा. सो या भागातनं जेव्हा आपण आत येतो तेव्हा हा हॉल आहे. सो सध्या इथे बांधकाम चालू आहे म्हणून हे सगळं सामान तुम्हाला इथे दिसेल. पण आल्या इथे महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो आहे. त्यांना नमस्कार करा. आणि बाबासाहेबांचे विचार आहे. इथले जे विद्यार्थी आहे, जे इथे राहून गेले, जे काय काही बनले, त्यांचे फोटो, त्यांची माहिती आहे खरं तर. आणि इथे आहे एक खूपच सुंदर फोटो, जे या हॉस्टेलचे म्हणजे या वसतिगृहाचे संस्थापक आहे श्री जाणूजी कचरूजी खंडारे. हे बघा, हा त्यांचा फोटो आहे. तर या भागामध्ये श्री जाणूजी वसतिगृहामधले जे माजी विद्यार्थी आहे, जे वेगवेगळ्या पदांवर पोहोचले आहे,
त्यांची नावं दिली आहे, तुम्ही हे पाहू शकता. अलमनाय आहे इथले, जे इथे राहून गेले आणि खूप उच्च पदांवर पोहोचले. पण ते सगळं शक्य का झालं, तर ते सगळं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंच होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण संघर्ष तर आपल्या आयुष्यातच होता खरं म्हणजे, पाण्यापासूनच राहण्याचा म्हणा, म्हणजे आता वेगवेगळ्या महात्मा ज्योतिबा फुलेंपासून म्हणा किंवा नंतरच्या काळामध्ये शिक्षण सर्वांसाठी सुरू झालं. पण मग हे जे शिक्षण आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंना नमस्कार करा, हे जे शिक्षण आहे ते सगळ्यांपर्यंत कसं पोहोचेल. म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की विटाळ होता, लोक आसपास बसायचे नाही. मग हे महार आणि तत्सम जे समाज होते ते एकत्र राहण्याचा तर विचारच सोडून द्या, म्हणजे इतर समाजासोबत किंवा इतर मुलांसोबत त्या काळामध्ये. तर त्यांनी राहायचं कुठे? ज्या छोट्या शाळा आहेत, प्राथमिक शिक्षण तरी ते घेऊ शकतात, पण मग उच्च शिक्षणासाठी तर त्यांना किंवा त्या काळात मी म्हणेन मॅट्रिकसाठी किंवा इतर ज्या गोष्टी आहे त्यांच्या सगळ्यांसाठी त्यांना मोठ्या शहरातच येणे भाग होतं. मग तिथे राहायचं कसं? त्या ठिकाणी कोण राहायला देणार? कारण अशी तर कुठली व्यवस्थाच नव्हती. आत्ता आपण कुठल्याही हॉस्टेलमध्ये कुठल्याही ठिकाणी राहू शकतो, पण त्या काळामध्ये हे सगळं चालू करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जी केली श्री जानूजी खंडारे यांनी. जे स्वतः इथनंच येतात, पारसमधून येतात, त्यांनी हे सगळं पाहिलं आहे. ते शिक्षित, त्यांचं शिक्षण नव्हतं, पण त्यांना हे नक्की ध्येय होतं की त्यांच्या समोरच्या ज्या पिढ्या आहेत त्या शिक्षित व्हाव्यात, त्या कुठेतरी पोहोचाव्यात, शिक्षणाने बदल व्हावेत. आणि त्यासाठीच मग त्यांनी हे सगळे चळवळ पुढे केली आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं वसतिगृह स्पृश्य समाजासाठी किंवा स्पृश्य गणले गेलेल्या समाजांसाठी त्यांनी सुरू केलं. ही किती मोठी गोष्ट इथे घडली, जी पश्चिम विदर्भाचा इतिहासच खरं तर एका वेगळ्या वळणावर आणून सोडते. हे बघा त्यांचं नाव आणि हा त्यांचा फोटो आहे. मला मी खरं तर जेव्हा वाशिमचा व्हिडिओ बनवत होतो राघोजी सावकारांचा, तेव्हापासून त्यांचं हे पाहायचं होतं वसतिगृह, आणि खरं तर त्यांचा फोटोही पाहिलाच खूप बरं वाटलं मला. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहे, यांचा सुंदरसा फोटो आहे. सोबतच बाबासाहेबांचे सगळे विचार आहे, जेणेकरून जे लोक इथे, जे विद्यार्थी इथे राहतील ते हे सगळे विचार पाहतील. माता रमाई आहे, त्यांचा एक फोटो आहे. लिहिला आहे, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक वेगवेगळे सुंदर सुंदर विचार आहे जे बाबासाहेबांचे आहेत. हे बघा, संविधान दिवस साजरा केला होता त्याचा आहे. आता तुम्ही म्हणणार की हे बरंच असं जुनं झालं आहे ना, पण याच वास्तूमध्ये अनेक असे विद्यार्थी घडले, तर त्यांचा सगळ्यांचा पाया ह्या वास्तूने हे केला आहे, रचला आहे. ती ऐतिहासिक वास्तू आहे ही, त्यामुळे ही जुनी नाही आहे खरं तर. माझ्या मते ऐतिहासिक अशी वास्तू आहे, इतिहास घेऊन आहे तिच्या उदरामध्ये, की माझ्याच याच्यात हे विद्यार्थी राहिले आहे जे आज या सगळ्या पदांवर पोहोचले आहे. सो असं हे हा हॉल आहे खरं तर. आणखी इथे एखादी रूम पाहता आली तर आपण ती पाहूया. सो एक फार जुन्या काळातला आहे. आता ही वास्तूच बघा ना, 1895ची 1895ची ही वास्तू आहे. त्या काळातलं असे स्लॅब असायचं, लाईक असं थोडी वेगळी डिझाईन आहे ना, तर लोखंड पण आहे. इथे ऑलमोस्ट 24 विद्यार्थी हे 24 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन व्हायच्या. या हे सगळ्या ना कबर्ड्स आहेत विद्यार्थ्यांचे. सो आत्ता सुट्ट्या आहेत सगळ्या आणि देन रविवारही आहे. सो तर महात्मा ज्योतिबा फुलेंनंतर विदर्भातली ही दलित चळवळ आहे ती पुढे नेण्याचं काम जानूजी कतरूजी खंडारे यांनी सुद्धा केलं आहे. हा त्यांचा एक फोटो आहे पुरातन. नमस्कार करा त्यांना, वंदन करा, कारण त्यांनीच 1884मध्ये जानूजी फ्री बोर्डिंग ची स्थापना केली आणि त्या काळात तेव्हापासून अनेक जे महार किंवा तत्सम त्या समाजातील विद्यार्थी होते त्यांचा राहण्याचा काही अर्थी प्रश्न मिटला. तर त्यांना वंदन करा, नमस्कार करा. आणि या कार्यामध्ये खरं तर त्यांना अनेक व्यक्तींची मदत लाभली असणार, पण त्यापैकी एक नाव वाशिमचे जे राघोजी सावकार आहे किंवा राघोजी महार त्यांचंसुद्धा आहे असं सांगण्यात येतं. मग हे त्यांनीच हे केली होती का? ही त्यावेळेसचीच विहीर आहे आणि भरपूर पाणी आहे. झाड आहे खूप सुंदर इथे. इथे आम्ही ना एका याच्यात जातोय रूमकडे, तो जाताना दाखवतो तुम्हाला. छान ना, विहीरमध्ये भरपूर पाणी. ह्या अशा प्रकारच्या रूम आहे विद्यार्थ्यांसाठीच्या.
हे बघा, दरवाजे फारच जुने जुने आहेत त्याचे. असं काहीशा आहे, छान आहेत म्हणजे. पण आता हे विचार, आता सगळं एवढं मॉडर्न झालं आहे ना की खूपच नेडी असणार मला वाटतं, तेव्हाच ते इकडे त्यांना हे सगळं असं आवडेल. अदरवाईज हे परफेक्टच आहे. मी म्हणेल की आपण खरं तर सगळ्या ह्या गोष्टींसाठी नाही आहेत की मला हे पण हवं आहे ते पण हवं आहे सगळं हवं आहे, पण बेसिक नीड्स जरी असणार तरी खूप छान आहे. अच्छा, बाहेरनं पाहूया आपण, कारण आजचं आहे रविवार, त्यामुळे मी रविवारीच आलो आहे. सो म्हटलं आपण पाहूया. म्हणजे इथे मुलांना खेळांना हां, हा वरचा भाग आहे याचा. आणि ते रूम आहे अभ्यासासाठी. अच्छा, एक रूम आहे तिकडे आणखी. बांधकाम जे नवीन चालू आहे. हां, इथे झेंडावंदनासाठी पण जागा आहे. आणि हा खालचा परिसर आहे. इकडे पूल आहे, छोटासा मंदिर आहे समोरच. आणि हा जुना एरिया आहे खरं तर, फुलेश्वर नाव आहे याचं, जिथलं हे हॉस्टेल आहे. तर मला खात्री आहे माझी ही जानोजी फ्री बोर्डिंगची सफर तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार. 1884मध्ये तुम्ही विचार करा, कोणी विचार केला असेल का की तत्कालीन विद्यार्थी, त्यातही जे समाजाच्या सर्वात खालचा जो स्तर आहे त्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढील शिक्षणासाठी किंवा मग उच्च शिक्षणासाठी कुणीतरी असं काही काम करेल, हॉस्टेल बनवेल किंवा वसतिगृह बनवेल आणि मग ते त्यात राहून पुढचं शिक्षण घेऊ शकणार. कारण छोट्या छोट्या शहरांमध्ये प्राथमिक शाळा तर सगळीकडे आपल्याकडे त्याही काळामध्ये असतीलच, पण मग जे मॅट्रिकचं शिक्षण आहे किंवा त्या पुढचं शिक्षण आहे ते घेण्यासाठी खरं तर तो असा काळ होता की त्या काळामध्ये हे सगळं शिक्षणही तितकंसं इझिली अवेलेबल नव्हतं. पण मग त्या काळामध्ये असे अनेक विद्यार्थी होते की त्यांचं खरं तर शिक्षणाचं तरी होत असेल, पण मग राहण्याचं कुठे. हां, आणि त्यातही हा जो समाज, महार आणि तत्सम समाज जो त्या काळामध्ये अस्पृश्य गणला गेलेला होता, तो कुठे राहणार किंवा त्यांचं कसं होणार. मग त्याच्यावर कोणीतरी विचार करायला हवा ना. तर ते जे समोर आले महान गृहस्थ ते होते जानोजी कचरूजी खंडारे, जे येत होते विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पारस येथून. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होते महार समाजातील, आणि त्यांचं मूळगाव खरं तर पारस होतं. इथनं इथपर्यंत त्याचा सफर. इथे मग त्यांनी जागा घेऊन, गव्हर्नमेंटकडून जागा घेऊन इथे सगळं त्यांनी स्वखर्चाने स्थापन केलं हे हॉस्टेल. आणि मग इथे ह्या हॉस्टेलमध्ये मग ते तत्कालीन त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ शकले आणि मग पुढे सगळं हे घडलं. तर मला खात्री आहे माझी ही इथली सफर तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार. जर आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खरं एवढ्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय, जय भीम.